भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो, त्रिवार वंदन करतो। आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्या समाज बांधवांना, भगिनींना देखील शुभेच्छा व्यक्त करतो। शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध हे केवळ आपल्या भारतापुरते नाही तर जगाला शांतीचा संदेश देणारे होते आणि त्यांच्या शिकवणुकीवर आज केवळ भारतातच त्यांचे अनुयायी नाही तर संपूर्ण जगाने त्यांचा हा शांतीचा महामंत्र स्वीकारलेला आहे। अशा भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्या समाज बांधवांबरोबर या कार्यक्रमात सहभागी होण्याचा लाभ मिळाला। समाज बांधवांना धन्यवाद देऊन मी माझ्या शब्दांना विराम देतो। त्यापूर्वी एकच गोष्ट सांगतो की भगवान गौतम बुद्धांनी हा जो शांतीचा मंत्र आपल्याला दिलेला आहे, हा मंत्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला आमूलाग्र बदल घडवून आणणारा मंत्र आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी याचं पालन आपल्या व्यक्तिगत जीवनातही केलं पाहिजे, समाज जीवनातही केलं पाहिजे। आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो। भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिराव फुलेंचा धन्यवाद, नमस्कार। या ठिकाणी